नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या या लेक्चरमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षासाठी महत्त्वाचे असणारे प्रश्न, तेही मराठी या विभागातील किंवा मराठी व्याकरणातील, ते आज आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। तर हे आपण MCQ टाईप क्वेश्चन घेणार आहोत, पण त्याच्याशी संलग्नित किंवा त्या उत्तराशी संलग्नित माहिती आपण यामध्ये व्यवस्थित अशा स्वरूपात पाहणार आहोत। जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न आहे, शब्दाची जात बदलून वाक्य रचना करा। बघा काय वाक्य रचना करायची आहे, कोणत्या शब्दाची, तर इथं मी कलर वेगळा दिलेला आहे। पाणी या शब्दाची जात बदलून आपल्याला वाक्य रचना करायची आहे। तर प्रश्नात दिलेलं वाक्य असं आहे, त्याच्या डोळ्यात पाणी आले। तर पाणी हा शब्द बदलून आपल्याला किंवा त्याची शब्दाची जात बदलून आपल्याला त्याची वाक्य रचना करायची आहे। तर खाली ऑप्शन दिलेले आहेत, जात बदलल्यानंतर त्या वाक्यामध्ये कसा फरक पडतो ते पाहूया। अ आहे, त्याचे डोळे पाणावले। ब आहे, त्याच्या डोळ्यातून पाणी येते। क आहे, त्याच्या डोळ्यातून पाणी वाहते। ड आहे, यापैकी नाही। पाणी या शब्दाची जात बदलल्यानंतर कसं वाक्य तयार होतं, तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ, त्याचे डोळे पाणावले। आपण पाणी ह्या शब्दाला काय केलेलं आहे, त्याची जात बदलली आहे, तेव्हा पाणीचं पाणावले असं झालेलं आहे। त्यानंतरचा जो पुढचा वाक्य किंवा प्रश्न आहे तो म्हणजे, विद्यार्थी या जोड शब्दातील पोट शब्द कोणते ते सांगा। इथं पोट शब्द दिलेले आहे, तर विद्यार्थी हा फोडल्यानंतर किंवा त्याची फोड केल्यानंतर कोणता पोट शब्द तयार होतो। ऑप्शन बघा, अ विद्यार्थी, विद्या प्लस आर्थी दिलेला आहे। ब बघा, विद्या प्लस अर्थी दिलेला आहे। क बघा, विद्या प्लस आर्थी दिलेला आहे। आणि ड आहे, विद्या प्लस अर्थी निस्त दिलेलं आहे। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब, विद्यार्थी। विद्या प्लस अर्थी असा पोटशब्द तयार होतो विद्यार्थी या शब्दाचा। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे, व्यंजन संधी म्हणजे डॅश डॅश। तर बघा, व्यंजन संधी म्हणजे काय, तर ऑप्शन बघा, अ एकत्र येणाऱ्या दोन वर्णापैकी एक स्वर व दुसरे व्यंजन जोडणे। जे एखादा जो वर्ण आहे तो एकत्र येताना एक स्वर आणि दुसरं व्यंजन हे दोन्ही एकत्र जोडणे, त्याला आपण व्यंजन म्हणतो का, की एकमेकाशेजारी येणारे दोन स्वर, इथं फक्त दोन स्वरच जोडलेले आहेत, जोडले जाणे। तिसरं आहे, एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण नवीन जोडला जाणे। पहिला विसर्ग असतो आणि दुसरा वर्ण हे जोडले की व्यंजन संधी होते का, की एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग आणि दुसरा वर्ण स्वर जोडला तर व्यंजन संधी होते का, तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ, एकत्र येणारा जो वर्ण आहे किंवा दोन वर्ण जे एकत्र येतात आपण शब्द तयार करताना, किंवा तो एक वर्ण किंवा बाराखडी किंवा वर्णमाला तयार करताना, तर त्यातला एक स्वर असतो आणि दुसरा जो व्यंजन असतो, हे दोन्ही वर्ण एकत्र आल्यानंतर तयार होणारा असतो ती म्हणजे व्यंजन संधी। लक्षात असू द्या, पहिलं पण स्वर, दुसरं व्यंजन, अशा प्रकारे तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यानंतर याच्याविषयी अधिक माहिती सांगायची झाल्यास, इथं व्यंजन संधी ही ह्याची व्याख्या विचारली आहे। तर संधीचे एकूण किती प्रकार पडतात, तर संधीचे एकूण 4 प्रकार पडतात। तर पहिला आहे स्वर संधी, दुसरा आहे विसर्ग संधी, तिसरा आहे व्यंजन संधी आणि एक नवीन प्रकार आलेला आहे मराठी विशेष संधी, हा एक चौथा प्रकार आहे। लक्षात असू द्या, संधीचे 4 प्रकार पडतात। स्वर संधी म्हणजे काय, तर आपण पाहू, स्वर संधी म्हणजे काय, जेव्हा दोन स्वर एकत्रित येतात त्यांना स्वर असे म्हणतात। जसं अ आ ह्याच्यामधले जे दोन स्वर आहेत ते एकत्र आल्यानंतर जो शब्द तयार होतो तिथून स्वरसंधी निर्माण होते। मग स्वरसंधीचे काही प्रकार आहेत, जसं दीर्घत्व स्वरसंधी, गुणादेश स्वरसंधी, वृद्धादेश स्वरसंधी आणि यनादेश स्वरसंधी असे स्वरसंधीचे प्रकार आहेत। मग विसर्ग संधी म्हणजे काय, तर ते पण पाहू। तर विसर्ग संधी म्हणजे एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण कसा असतो, विसर्ग असतो, आणि दुसरा जो वर्ण असतो त्या दोन वर्णामधील पहिला वर्ण विसर्ग, दुसरा वर्ण हा व्यंजन असतो किंवा स्वर असतो, तेव्हा कुठली विसर्ग संधी होत असते। लक्षात असू द्या, विसर्ग संधीमध्ये पहिला हा विसर्गच असतो आणि दुसरा वर्ण हा व्यंजन किंवा स्वर असतो, दोन्हीपैकी एक असतं, तेव्हा विसर्ग संधी होते। आणि त्यानंतरचा जो प्रकार आहे संधीचा तो म्हणजे, आताच मी सांगितलं तुम्हाला, व्यंजन
संधी. मग व्यंजन संधी म्हणजे काय? संधी होताना जवळजवळ येणारे जे दोन वर्ण आहे त्यातील दोन्ही वर्ण काय असतील? व्यंजन असतील किंवा पहिला वर्ण व्यंजन आणि दुसरा वर्ण स्वर असेल तर त्याला आपण व्यंजन संधी असं म्हणतो. जसं की बघा, सतजन हा जो शब्द आहे त्यामधील त कसं लिहितो आपण? ते सत, हे बघा, सत प्लस जन, यातील जो हा त आणि हा ज, हा त काय आहे? तो त जो आहे तो काय? तर एक व्यंजन आहे आणि ज हे काय आहे? व्यंजनच आहे. मग त आणि ज दोन्ही एकत्र जोडल्यावर ज होतं, असं जन असं ते तयार होतं. मग हे व्यंजन आणि हे व्यंजन एकत्र जोडलं की व्यंजन संधी होते. मग कधी कधी काय होतं? जसं की त प्लस आ जोडून आ होतं, बरोबर आहे, ता होतं. मग हे त झालं व्यंजन आणि आ झालं स्वर. मग हे दोन्ही एकत्र जोडून काय झालं? व्यंजन संधी झाली. म्हणजे कधी कधी व्यंजन प्लस व्यंजन किंवा व्यंजन प्लस स्वर अशा प्रकारे व्यंजन संधी तयार होत असते. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी पररूप स्वर संधीचे उदाहरण आहे. तर बघा, ऑप्शन अ घामोळे, ब आहे सांगेन, क आहे काहीसा, ड आहे फक्त, अ व ब बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे पररूप संधीचं उदाहरण सांगायचं झालं तर घामोळे आणि सांगेन हे दोन्हीही पररूप संधीचे उदाहरणं आहेत. म्हणून आपलं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर ड. तर पररूप ही एक संधीचा प्रकार आहे. यामध्ये काय सांगितलं जातं? तुम्हाला मी जे संधीचे 4 प्रकार सांगितले त्यातला चौथा जो प्रकार आहे मराठी विशेष संधी, त्यातील हा पररूप स्वरसंधी हा प्रकार येतो. मग पररूप स्वरसंधी म्हणजे काय? तर कधी कधी काय होतं? मराठी शब्दाची जी संधी होताना पहिल्या पदातील शेवटचा स्वर काय केला जातो? लोप पावला जातो आणि दुसरा स्वर कायम राहून संधी होते. त्याला आपण पररूप स्वरसंधी असं म्हणतो. फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं? पहिल्या पदातील शेवटचा स्वर काय होतो? लोप पावतो म्हणजे गायब होतो आणि दुसरा स्वर आहे तो कायम राहतो. त्याला आपण पररूप संधी किंवा पररूप स्वरसंधी असं म्हणतो. तर त्याची उदाहरणं द्यायचं झालं तर घामोळे. बघा, घाम प्लस ओळे हा मिळून घामोळे हा शब्द तयार झालेला आहे. पण म जो आहे स्वर आहे तो गायब होतो आणि त्याचा घामोळे असा शब्द तरी तयार होतो. घरी, आता अजून एक उदाहरण सांगायचं झालं तर बघा, इथं आपण कसं लिहितो? री, बरोबर आहे. मग हा तयार कसा झाला? तर घ र आणि हे ई, बरोबर, हे असं तयार झालेलं आहे. पण हा जो स्वर आहे तो काय करतो? लोप पावतो. म्हणजे कसं होतं? घर, बरोबर आहे. मग हा जो रचा काय होतो? हा जो वरचा आहे तो इथे येतो. म्हणून हा काय केला? हा स्वर जे आहे तो लोप पावलेला आहे. म्हणून पहिल्या स्थानातील किंवा आपल्याला त्याला म्हणता येईल की पहिल्या पदातील शेवटचा स्वर लोप पावतो व दुसरा स्वर कायमस्वरूपी राहतो. जसं इथं ईचा ई आहे, बरोबर आहे, त्याला आपण पररूप स्वरसंधी असं म्हणत असतो. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न, साळुंकीने घरट्याबाहेर झेप घेतली. बाहेर या शब्दयोगी अवयवाचा प्रकार कोणता? तर हा बाहेर हे जे शब्दयोगी अवयव आहे त्याचा किंवा बाहेर हा जो शब्द आहे याचा शब्दयोगी अवयव कोणता असं विचारलं आहे. तर ऑप्शन बघा, अ योग्यतावाचक, ब आहे परिणामवाचक, क आहे स्थलवाचक आणि ड आहे कालवाचक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क स्थलवाचक. बाहेर या शब्दाचा किंवा या शब्दाचा शब्दयोगी अवयव कुठला आहे? तर स्थलवाचक. मग शब्दयोगी अवयव हे याविषयी सांगायचं झालं तर शब्दयोगी अवयवाचे मुख्य किती प्रकार आहेत? शब्दयोगी अवयवाचे भरपूर असे प्रकार आहेत. त्यातील बघा, अर्थावरून पडणारे जे प्रकार आहेत त्यामध्ये कालवाचक शब्दयोगी अवयव, स्थलवाचक, करणवाचक, हेतुवाचक, व्यतिरेकवाचक, तुलनात्मक, योग्यतावाचक, कैवल्यवाचक, संग्रहवाचक, संबंधवाचक, साहचर्यवाचक, भागवाचक, विनिमयवाचक, द्विवाचक, विरोधवाचक आणि परिमाणवाचक असे विविध आपल्याला शब्दयोगी अवयवाचे प्रकार सांगता येतील. पण शब्दयोगी अवयव म्हणजे नेमकं काय हे पाहायचं आहे. तर बघा, हे शब्द जे असतात शब्दयोगी अवयवाचे ते शब्द शब्दाला जोडून येतात म्हणून त्यांना आपण शब्दयोगी अवयव असं म्हणतो. की जसं बघा, झाड हे शब्द आहे
किंवा हे शब्द आहे झाड, बरोबर. मग आपण झाडावर म्हणतो, बरोबर आहे, वर. मग ह्या झाडा या शब्दाला जोडून हा वर हा शब्द आलेला आहे, त्याला आपण शब्दयोगी अवयव असं म्हणतो. हे लक्षात ठेवायचं, एका शब्दाला जोडून ते येत असतं त्याला शब्दयोगी अवयव असं म्हणतात. तसंच काय असतं, हे जर जोडलं तसे पाहिलं तर शब्दयोगी अवयव हे स्वतंत्र असे शब्द नाही आहेत, कारण ह्या शब्दाला जोडून हा शब्द आलेला आहे म्हणून तो स्वतंत्र नाही आहे. जसं की बघा, वर, खाली, मागे, पुढे, बाहेर, पूर्वी, समोर यासारखे जे शब्द आहेत ते मूळचे क्रियाविशेषण अवयव आहेत, पण काय ते एका शब्दाला जोडून आल्यामुळं त्याला आपण क्रियाविशेषण अवयव न म्हणता काय म्हणत असतो, तर शब्दयोगी अवयव असं म्हणत असतो. तर याच्यावर दिलेलं समजा कालवाचक आहे, हे योग्यतावाचक. योग्यतावाचक अवयव म्हणजे काय, तर योग्य, सारखा, जोगा, सम, समान, प्रमाणे, बरहुकूम हे जे शब्द आहेत ते शब्दाला जोडून येतात. आणि परिणामवाचकमध्ये कोणते कोणते येतात, तर परिणामवाचकमध्ये आपल्याला सांगता येईल भर. स्थलवाचकमध्ये आपल्याला सांगता येईल की बाहेर, मागे, पुढे, मध्ये, पलीकडे हे शब्द शब्दाच्या मागे जोडून येतात, त्याला आपण शब्दयोगी अवयव म्हणतात. आणि कालवाचकमध्ये पूर्वी, पुढे, आधी, नंतर पर्यंत हे कालवाचकमध्ये येत असतात. मग शब्दाला जोडून येणारा शब्द म्हणजे शब्दयोगी अवयव. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, तुम्ही या सर्व नामाचा प्रकार ओळखा. हे एकत्र आहे. तुम्ही या सर्व नामाचा प्रकार सांगायला लावलेला आहे. तर बघा, ऑप्शन अ संबंधी सर्वनाम, ब आहे प्रश्नार्थक सर्वनाम, क आहे सामान्य सर्वनाम, ड आहे पुरुषवाचक सर्वनाम. तर तुम्ही हे शब्द कुठल्या सर्वनामात येतो, तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, पुरुषवाचक सर्वनामामध्ये तुम्ही हा शब्द येत होतो. म्हणजे सर्वनाम म्हणजे काय हे आधी आपण प्रथम पाहूया. नामाचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी किंवा सर्व प्रकारच्या नामाच्या जागी येणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणत असतो, तो सर्वनाम असं म्हणत असतो. समजा रुपाली हे करती, रुपाली ती करती, किंवा रुपालीने जेवण केलं, रुपालीने स्वयंपाक केला, हे म्हणण्यापेक्षा तुम्ही तिनं किंवा तिनं असं जेव्हा म्हणतो, तिने हे केलं, तिनं ते केलं, तेव्हा आपण तो नाम न उच्चारता तिला जो शब्द वापरतो त्याला आपण सर्वनाम असं म्हणत असतो. मग सर्वनामाचे काही प्रकार आहेत, जसं पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम. असे सर्वनामाचे एकूण किती प्रकार आहेत, तर सर्वनामाचे एकूण 6 प्रकार आहेत. मग पुरुषवाचक सर्वनामामध्ये काय असतं, व्याकरणात त्यांना आपण काय म्हणतो, तर पुरुष असे म्हणतात. या तिन्ही वर्गातील नामाबद्दल, जसं की बघा, बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने जगातील सर्व वस्तूचे 3 वर्ग पडतात. जसं बोलणारा आणि ज्याच्याशी बोलतो म्हणजे ऐकणारा, आणि ज्याच्याविषयी आपण बोलतो तो म्हणजे आपण ज्याच्याविषयी बोलतो हा एक वर्ग पडतो, बोलणारा एक आणि ऐकणारा, असे 3 वर्ग पडतात. मग त्याच्यात जो बोलणारा जो स्वतःचा उल्लेख करताना जे सर्वनामे वापरतो त्याला आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे बघा, पुरुषवाचक सर्वनामामध्ये सुद्धा 3 प्रकार पडतात. कोणते, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. मग प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय, तर या सर्वनामामध्ये काय केलं जातं, जो बोलणारा आहे तो स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो, जसं की मी, आम्ही, आपण, स्वतः, हे प्रथम पुरुषवाचक सर्वनामामध्ये येतात. आणि द्वितीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी बोलत आहे किंवा ज्याच्याशी बोलायचं त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे आपण वापरतो त्याला आपण द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. समजा मी समोरच्याला बोलत आहे तर तू, तुम्ही, आपण, स्वतः हे द्वितीय पुरुषवाचक झाले. आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये ज्याचा विषय काढून बोलत आहोत ती व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे आपण वापरतो त्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. मग यामध्ये उदाहरणार्थ तो, ती, ते या सर्वनामांचा त्यामध्ये वापर होत असतो. त्यानंतरचा जो पॉईंट आहे संबंधी सर्वनाम. तर संबंधी सर्वनाम म्हणजे काय हे पण आपण आता पाहू. तर संबंधी सर्वनाम म्हणजे वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दर्शवणारा सर्वनामांना आपण संबंधी सर्वनाम असे म्हणतो. मग यामध्ये कोणकोणत्या सर्वनामांचा समावेश होतो, तर जो, जी, जे, ज्या या सर्वनामांचा त्यामध्ये समावेश होतो. आणि त्यानंतरचा आहे तो पॉईंट म्हणजे
प्रश्नार्थक सर्वनाम. तर प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे काय? ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्यांना प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात. जसं प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी हे शब्द वापरतो त्याला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. त्यानंतरचा जो पॉईंट आहे तो म्हणजे सामान्य सर्वनाम. तर सामान्य सर्वनामालाच आपण अनिश्चित सर्वनाम म्हणून सुद्धा ओळखलं जातं. मग कोण, काय ही जी सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न वापरता आपण त्याचा वापर कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनामे असे म्हणतात. जसे की बघा आपण वर बघितलं कोण, कोण, कोणाला ही जे शब्द आहेत ते आपण प्रश्नार्थक सर्वनामासाठी वापरतो. पण इथं तेच शब्द आपण फक्त माहीत नसतं की आपण ते कोणासाठी वापरत आहे तेव्हा आपण त्याला अनिश्चित सर्वनाम किंवा सामान्य सर्वनाम असं म्हणत असतो. जसं की बघा कोणी कोणास हसू नये हा काही प्रश्न नाही, पण इथं कोणी हा किंवा कोणास हा शब्द आलेला आहे, माहीत नाही तो कोणासाठी आला आहे त्यामुळंच त्याला अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. आणि कोणी कोणास हसू नये, कोणी कोणास हे झालं अनिश्चित सर्वनाम. त्यानंतर बघा त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहेत? बघा इथं काही विभक्त्या दिलेल्या आहेत. ऑप्शन बघा अ पंचमी व तृतीया, ब आहे द्वितीया व चतुर्थी, क आहे चतुर्थी व सप्तमी आणि ड आहे षष्ठी व प्रथमा. तर इथं तुम्हाला काय विचारलं आहे, कुठल्या विभक्तीचे प्रत्यय सारखे आहेत? तर बघा याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब द्वितीया व चतुर्थी या विभक्तीचे प्रत्यय कसे आहेत? सारखे आहेत. तर बघा एकूण किती विभक्त्या आहेत? तर बघा विभक्त्या आहेत त्या म्हणजे 8. जसं प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि शेवटला 8व्याला म्हटलं जातं संबोधन. हे झाले विभक्ती. आणि त्याचे प्रत्यय सांगायचे झाल्यास प्रथमाला काही नाही, द्वितीयाला सलाते, तृतीयाने एशी, चतुर्थी आहे सलाते. म्हणजे बघा द्वितीयाला पण सलाते आहे आणि चतुर्थीलाही सलाते आहे. सलाते म्हणजे कसं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, स ला ते हे द्वितीय आणि चतुर्थीला सेम आहेत. त्याचप्रमाणे पंचमीला आहे ऊन, हून, षष्टीला आहे चा, ची, चे असं म्हणजे चा, ची, चे. त्यानंतर सप्तमीला आहे तै, या. अशा प्रकारे आपल्याला संबोधनाचे किंवा विभक्तीचे प्रत्यय सांगता येतील. हे स, ला, ते वगैरे जे आहे ते शब्दाची रूपे आहे. समजा फुल हा शब्द दिलेला आहे तर त्याचं द्वितीय रूपात त्याचं रूपांतर कसं होईल तर फुला स लागून होईल किंवा ला लागून फुलाला होईल. अशा प्रकारे ते शब्दाचं रूप बदललं जातं जसं की विभक्तीमध्ये. त्यानंतरचा बघा पुढचा पॉईंट आहे किंवा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे मराठीत एकूण स्वर किती? तर बघा ऑप्शन अ 8, ब आहे 12, क आहे 10, ड आहे 16. तर याचा करेक्ट आन्सर आहे मराठीत एकूण स्वर 12 आहेत. पण आता 2 स्वर त्यामध्ये ॲड झालेले आहेत. कोणकोणते? तर बघा ॲ आणि अ हे 2 स्वर त्यामध्ये ॲड झालेले असल्यामुळे एकूण आता 14 स्वर मराठीत झालेले आहेत. पहिले कोणकोणते होते? तर बघा अ, आ, ई, उ, रू, रू, ए, ऐ, ओ, औ, आहा. अशा प्रकारे हे 12 स्वर होते. त्यात आता फक्त हे 2 ॲड झालेले त्यामुळं 14 स्वर आता मराठीत झालेले आहेत. आणि एकूण 34 व्यंजन मराठीमध्ये आहेत. लक्षात असू द्या व्यंजन 34, स्वर 14. त्यानंतरचा बघा पॉईंट साखर भात या शब्दाचे लिंग कोणते? ऑप्शन बघा अ पुल्लिंगी, ब आहे स्त्रीलिंगी, क आहे नपुंसकलिंगी, ड आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ साखर भात ह्या लिंगाचे किंवा या शब्दाचे लिंग आहे ते म्हणजे पुल्लिंगी. तर बघा लिंगाचे एकूण 3 प्रकार आहे, स्त्रीलिंगी, पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी असे 3 प्रकार शब्दाच्या लिंगाचे पडतात. हे लक्षात असू द्या. त्यानंतरचा जो पुढचा आहे प्रश्न तो म्हणजे परमेश्वर सर्वत्र असतो. सर्वत्र या क्रियाविशेषण अवयवाचा प्रकार कोणता? ऑप्शन बघा अ
कालवाचक क्रियाविशेषण अवयव, ब आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव, क आहे रीतिवाचक क्रियाविशेषण अवयव आणि ड आहे प्रश्नार्थक क्रियाविशेषण अवयव. तर बघा सर्वत्र या क्रियाविशेषण अवयवाचा प्रकार किंवा या शब्दाचा क्रियाविशेषण अवयवाचा कोणता प्रकार आहे असं विचारलं आहे. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे सर्वत्र या क्रियाविशेषणाचा किंवा प्रकार आहे तो म्हणजे स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव. तर बघा क्रियाविशेषण अवयव यामध्ये एकूण किंवा क्रियाविशेषण अवयव हे नेमकं आपण पाहूया. तर बघा क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दांना आपण क्रियाविशेषण अवयव असे म्हणतात. तर क्रियाविशेषण अवयवाचे एकूण 2 मुख्य प्रकार आहेत. त्याच्या अर्थावरून म्हणजे त्याला अर्थमूलक प्रकार असं म्हणतात आणि त्याच्या स्वरूपावरून त्याला आपण स्वरूपमूलक प्रकार म्हणतो. म्हणजे अर्थमूलक प्रकार आणि स्वरूपमूलक प्रकार किंवा अर्थावरून आणि स्वरूपावरून असे 2 क्रियाविशेषण अवयवाचे प्रकार पडतात. त्यात अर्थावरून पडणाऱ्या प्रकारामध्ये कालवाचक क्रियाविशेषण अवयव, स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव आणि आणखी सांगायचं झाल्यास तर रीतिवाचक क्रियाविशेषण अवयव आणि संख्यावाचक क्रियाविशेषण अवयव, प्रश्नार्थक क्रियाविशेषण अवयव आणि निषेधार्थक क्रियाविशेषण अवयव असे एकूण 6 प्रकार कशामध्ये पडतात तर स्थलवाचक किंवा अर्थावरून पडणाऱ्या क्रियाविशेषणाच्या प्रकारात. आणि स्वरूपावरून किंवा स्वरूपमूलक प्रकारामध्ये कोणकोणाचा समावेश होतो तर सिद्ध, साधित आणि स्थानिक क्रियाविशेषण अवयव असे 3 प्रकार स्वरूपमूलक प्रकारात पडतात. हे लक्षात असू द्या. कालवाचक क्रियाविशेषण अवयव आता इथं आलेलं आहे बघा. कालवाचक क्रियाविशेषण अवयव म्हणजे नेमकं काय तर त्याविषयी अधिक माहिती सांगायची झाल्यास कालवाचक क्रियाविशेषण यामध्ये काळात येणारे शब्द जसं काल, दररोज, पूर्वी, वारंवार हे शब्द कालवाचक क्रियाविशेषण अवयवामध्ये येत असतात. तर स्थलवाचकमध्ये सर्वत्र, तिथे, समोरून, येथून म्हणजे स्थळ दर्शवणारा एक शब्द असतो. स्थळ किंवा ठिकाण याला आपण स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव असं म्हणत असतो. रीतिवाचक क्रियाविशेषण अवयव म्हणजे काय तर बघा एखादं उदाहरण घेऊ म्हणजे छान प्रकारे आपल्या लक्षात येईल. रीतिवाचक क्रियाविशेषण अवयवामध्ये एक उदाहरण बघा. रस्त्यातून जाताना सावकाश व जपून चालावे. मग हा सावकाश आणि जपून हे जे शब्द आहेत हे शब्द क्रिया घडण्याची रीत किंवा क्रिया कशी घडते हे दाखवतात. आता आपण रस्त्यातून जातो कसं तर सावकाश किंवा जपून हे जे शब्द दाखवणारे किंवा क्रियाची रीत दाखवतात किंवा क्रिया कशी घडत आहे हे दाखवतात त्याला आपण रीतिवाचक क्रियाविशेषण अवयव म्हणतो. त्याच शब्दाला काय म्हणतो रीतिवाचक क्रियाविशेषण अवयव. जसं सावकाश आणि जपून हे त्याचंच उदाहरण आहे. त्यानंतर बघा प्रश्नार्थकचं. तर आता आपण प्रश्नार्थक क्रियाविशेषण अवयव म्हणजे नेमकं काय तर बघा जसं एखादं उदाहरण तुम्ही आमच्याकडे याल का आपण असं विचारल्यानंतर का जो हा शब्द आहे त्या वाक्यातील विधानाच्या प्रश्नाचे स्वरूप देतो. म्हणजे ते वाक्य कसं आहे प्रश्नार्थक आहे किंवा प्रश्न विचारलेला आहे हे आपल्याला का वरून लक्षात येतं. मग अशा शब्दाला आपण प्रश्नार्थक क्रियाविशेषण अवयव असं म्हणत असतो. लक्षात असू द्या. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी या वाक्याचा प्रकार सांगा. ऑप्शन बघा अ आज्ञार्थी, ब आहे स्वार्थ, क आहे विद्यार्थ, ड आहे संकेतार्थ. तर मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी या वाक्याचा प्रकार आहे विद्यार्थ वाक्य म्हटलं जातं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. मला जांभळी शाई आवडते वाक्याचा प्रयोग कोणता आहे तर प्रयोग दिलेले आहेत. अ कर्तरी प्रयोग, ब आहे कर्मणी प्रयोग, क आहे भावी प्रयोग, ड आहे यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ कर्तरी प्रयोग. मला जांभळी शाई आवडते हा कुठल्या प्रयोगाचा प्रकार आहे तर कर्तरी प्रयोगाचा प्रकार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या तर बघा ऑप्शन अ मराठी, बंगाली, गुजराती, कानडी, ब ऑप्शन आहे मराठी, इंग्रजी, हिंदी, तेलुगू, क आहे मराठी, संस्कृत, कानडी, हिंदी, ड आहे मराठी, गुजराती, पाली, संस्कृत, हिंदी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड मराठी, गुजराती, पाली, संस्कृत आणि हिंदी ह्या कुठल्या भाषा आहेत किंवा ही लिपी कोणती आहे तर देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा आहेत. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न. शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो वाक्यातील विधेय विस्तार सांगा. विधेय विस्तार विचारला आहे. ऑप्शन बघा अ गुलमोहर आहे, ब मोहक,
क शरदाच्या चांदण्या, ड आहे दिसतो. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क शरदाच्या चांदण्यात हा विधेय विस्तार आपल्याला सांगता येईल. म्हणजे हा जे शब्द आहेत ते आहेत विधेय विस्तार. त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे श श स यांना डॅश डॅश म्हणतात, तर यांना महाप्राण, स्वतंत्र वर्ण की अनुनासिक का उष्मे, तर याला श श स यांना आपण उष्मे असं म्हणतो. तर बघा याविषयी अधिक माहिती घेऊया आपण. वर्ण प्रकारामध्ये या प्रश्नाचा समावेश होतो. तर बघा स्वर, स्वरादी, व्यंजन. स्वर म्हणलं तुम्हाला मी मगाशी सांगितलं स्वर किती आहेत मराठीत 14. स्वरादी किती आहेत 2. च्या पुढे विसर्ग आहा आणि अनुसार म्हणजे विसर्ग आणि अनुसार हे झाले स्वरादी. आणि व्यंजन किती आहेत 34. मग त्या व्यंजनामध्ये किती प्रकार आहेत तर स्पर्श व्यंजन, अर्धस्वर, उष्मे, महाप्राण आणि स्वतंत्र असे एकूण किती 5 प्रकार आहेत. मग स्पर्शामध्ये कठोर, मृदू, अनुनासिक असे प्रकार आहेत. मग उष्मेमध्ये आपण पाहिलं की ह्यांचा समावेश होतो. श श स ह्यांचा उष्मे याच्यात समावेश होतो. महाप्राणामध्ये आपल्याला सांगता येईल की हचा समावेश होतो. कशाचा? ह. आणि स्वतंत्र असं कुठलं वर्ण आहे तर स्वतंत्र आहे ते म्हणजे ळ. आणि ह्याच्यात सांगता येईल मृदू व्यंजनामध्ये घ घ, ज झ, ड ढ, द ध, ब भ यांचा समावेश होतो. आणि अनुनासिकामध्ये नाकातनं उच्चार होणारे न न न म हे अनुनासिक. आणि कठोरमध्ये क ख च छ ट ठ त थ प फ यांचा कठोर अशा व्यंजनामध्ये समावेश होतो. अशा प्रकारे आपण 15 क्वेश्चनमध्ये बरीचशी मराठी व्याकरणातली माहिती पाहिलेली आहे. तुम्हाला माझं लेक्चर आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. आणि असेच प्रश्न आपल्याला शिक्षका पात्रता परीक्षात म्हणजेच TETमध्ये पडतात. तर छान प्रकारे तुम्ही अभ्यास सुरू करा. मी असेच लेक्चर टाकत राहील. इथेच थांबूया. धन्यवाद.